कॅनडामध्ये क्रिसमसचे वाईब्स काही वेगळेच असतात. म्हणजे हे जे घर आहे खूप फेमस आहे. हे नेहमी ते खूप मस्त असं डेकोरेट करतात. म्हणून विंडोजवर पण बघा त्यांच्या असं LED नी सांता क्लॉज येतो किंवा काही ना काही येतं आणि एव्हरी टाईम थोडंसं वेगवेगळं असतं. सो तुम्ही कॅनडात असाल तर या घराला नक्की व्हिजिट करा. या घराचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. हे पण एक दुसरं हाऊस आहे. ते पण तुम्ही नक्की व्हिजिट करा. हे पण खूप छान ते डेकोरेशन केलं आहे आणि आय थिंक हे दोन्ही थोडे जवळजवळच आहे. आणि याआधी पण मी बरेच क्रिसमसचे व्हिडिओ अपलोड केले आहे. सो तुम्ही ते नक्की बघा. मी रिलेटेड व्हिडिओजमध्ये टाकेल आणि शॉर्ट्समध्ये ते व्हिडिओ आहे. सो तुम्ही ते व्हिडिओज नक्की बघा. मस्त मस्त व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, अजून काही कॅनडाचे व्हिडिओज नक्की येतील तुमच्या भेटीला. सो व्हिडिओ माझे पाहत राहा आणि तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. सो आता हे तुम्ही बघितलं ना, ते काय होतं, प्रेस हिअर फॉर म्युझिक. ते प्रेस केल्यानंतर असे डिस्को लाईट्स ऑन होऊन या घरी असे मस्त लाईट्स आणि म्युझिक सुरू होतं. क्रिसमस आणि विंटरमध्ये सगळ्यात फेवरेट स्पोर्ट म्हणजे आईस स्केटिंग. इथे बरेच लोक आईस स्केटिंग करतात. लहान लहान मुलंसुद्धा करतात आहे आणि खूप मजा येते. आम्ही एकदा ट्राय केलं होतं. बापरे, खूप डिफिकल्ट होतं. आणि टोरंटोचं इथे तुम्ही बघताय ना, आईस स्केटिंग जे सुरू आहे समरमध्ये, तिथे पूर्ण पाणी असतं. सो ही मजा फक्त क्रिसमस आणि विंटरचीच आहे. स्नो तर बाहेर पडतो ना, मग या मॉलमध्ये कसं काय स्नो पडतो आहे? थांबा थांबा, हा आहे आर्टिफिशियल स्नोफॉल, जो या मॉलमध्ये खूप फेमस आहे. टोरंटोचे खूप फेमस मॉल आहे इटन सेंटर. सो तिकडे क्रिसमस टाईमला असा काही सेकंडचा शो असतो, तेव्हा स्नोफॉल असा पडतो आणि लहान मुलं तर खूप एन्जॉय करतात. सो तुम्ही बाहेर तर स्नो एन्जॉय करताच, मॉलच्या आतमध्ये पण स्नो एन्जॉय करा. मेरी क्रिसमस.